नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शिवास किचन। तर आज पुन्हा एकदा नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। रेसिपी आहे आपली फिश करी, बांगडा फिश आहे। तर चला बघूया कशी करायची। एक मी कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मी ऑइल टाकलेला आहे। ऑइल गरम झालेला आहे आणि डायरेक्ट मी टोमॅटो टाकलेला आहे। तर टोमॅटो आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर टाकूया हळद आणि आता मी टाकणार आहे लाल मिरची पावडर। क्वांटिटी तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता। ऑइल मध्ये छान फ्राय करायचे आहे आपल्याला लाल तिखट। मस्तपैकी फ्राय झालेली आहे। आता मी त्याच्यामध्ये टाकणार आहे मसाला म्हणजे जो मी ऑलरेडी वाटून ठेवलेला होता। तो मसाला मी आता याच्यामध्ये टाकत आहे। फिश करी जर का तुम्ही अशा पद्धतीने केली तर खूप छान लागते, नक्कीच ट्राय करा। पण मसाल्याची रेसिपी अजून आलेली नाही, ती पण लवकरच येईल। मी मसाला एकाच पद्धतीचा बनवते, तर लवकरच मी ती रेसिपी अपलोड करणार आहे। तर अशा प्रकारे तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे। आणि करी तुम्ही जर का अशी केली तर एक नंबर झालेली करी, नक्कीच ट्राय करून बघा। ही आहे बांगडा फिश मी तेलामध्ये टाकते। खूप सारे लोक भाजीला उकळी फुटल्यानंतर टाकतात, पण मी ऑइलमध्ये पण टाकते आणि कधी कधी अशी पण टाकते, डिपेंड। हे होते बांगड्याची मी थोडी फ्राय केली होती आणि थोडी करी केली होती। अशा प्रकारे पूर्ण मसाला ऑइलमध्ये टाकल्यानंतर असा पूर्ण जो मसाला आहे आपला तो या मच्छीला लागतो, त्याच्यामुळे मी ऑइलमध्ये टाकते। आणि आता जेवढी तुम्हाला क्वांटिटी हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाका। झाला जर का तुम्ही असा मसाला पण कधी घरामध्ये बनवून ठेवला तर खूप इझी आपली पटकन अशी भाजी होऊन जाते। आणि मी थोडीशी चिंच टाकलेली, चिंच टाकल्यानंतर अजून जरा टेस्ट खूप छान येते। तर अशा प्रकारे खूप झटकीपट अशी आपली फिश करी रेडी झालेली आहे, बांगडा फिश करी। आणि मीठ तुमच्या चवीनुसार मीठ टाका आणि नंतर वरतून कोथिंबीर टाकलेली आहे। तर कशी वाटली आपली सिंपल आणि सोबर अशी रेसिपी, आणि टेस्ट तर अतिशय अप्रतिम असते। तर फर्स्ट टाइम बघितली असेल रेसिपी आणि चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग आणि लाईक करायला विसरू नका। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।